नागपुर के सीताबर्डी थाना क्षेत्र में 67 वर्षीय डॉक्टर से 7,49,851 रुपए की ऑनलाइन ठगी का मामला सामने आया है। घटना 31 जुलाई की है। आरोपी ने खुद को आईसीआईसीआई बैंक का रिलेशनशिप मैनेजर बताकर केवाईसी अपडेट के नाम पर डॉक्टर से बैंक से जुड़ी जानकारी और ओटीपी हासिल किया। इसके बाद आरोपी ने दोबारा फोन कर केवाईसी अपडेट नहीं होने की बात कही और एक एपीके लिंक भेजकर उसे डाउनलोड करने को कहा। पोलीस ठाणे सीताबर्डी येथे दिनांक 7/8/2026 रोजी डॉक्टर श्री राघवेंद्र रवी 67 वर्षे यांनी राहणार आहेत अंबाझरी हद्दीमध्ये बाजी प्रभू नगर प्लॉट नंबर 26 येथे। त्यांना 30/7/26 ला आयसीआयसीआय बँकेचे ते रिलेशनशिप मॅनेजर आहेत असं सांगून एक कॉल आला, ज्यामध्ये त्यांना सांगितलं की तुमची केवायसी अपडेट करणे बाकी आहे। त्या आधारावर त्यांना संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांना एक ओटीपी आला। समोरच्याने त्यांना सांगितलं की तो ओटीपी जो आलेला आहे तो आम्हाला शेअर करा, म्हणजे केवायसी अपडेट करता येईल। आणि डॉक्टर जे आहेत त्यांनी तो जो ओटीपी आहे तो त्यांना शेअर केला। त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी जवळपास 7 वाजता ज्यावेळेस त्यांना राहत्या घरी गेले त्यावेळेस परत एक दुसऱ्या व्यक्तीचा त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितले का तुम्ही जी केवायसी दुपारी 2 वाजता जी अपडेट केली होती ती काही अपडेट झालेली नाही, तुम्हाला परत मी एक लिंक पाठवतोय जी एपीके स्वरूपात येते। बऱ्याचदा आपल्या व्हॉट्सअपमध्ये एपीके स्वरूपामध्ये फाईल्स येतात ज्या एखाद्या ॲपशी रिलेटेड असतात आणि आपण त्याला क्लिक केलं तर ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं। तर त्या स्वरूपाची लिंक होती ती त्यांना पाठवण्यात आली आणि त्याच्यावरती आपलं जे काही माहिती दिलेली आहे ती भरायला सांगितलं। डॉक्टर सरांनी ती एपीके जी फाईल आहे त्याच्यावर क्लिक केलं। बॅकग्राऊंडला जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं त्याच्यामध्ये आता त्यांना जे ओटीपी दिला होता तो चुकीचा असं सांगण्यात आला आणि तुमचा जो पिन आहे एटीएमचा तो त्यात इन्स्टॉल करायला सांगितलं। त्यांनी तो एटीएमचा पिन जो आहे शेवटचा तो इन्स्टॉल केला आणि केवायसी अपडेटेड झाले असं सांगण्यात आलं। डॉक्टर साहेबांनी त्यानंतर काही त्यामध्ये बघितलं, त्यांना वाटलं की हे बँक रिलेशनशिप मॅनेजर म्हणून फोन होता आणि ते आयसीआयसीआय बँकेमध्ये त्यांचे जे खातं आहे त्या संदर्भात सगळी माहिती होती आणि ते निश्चित झाले की त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्याच्या 2-3 दिवसानंतर त्यांच्या सुनेने त्यांना 50,000 रुपये पाठवले। त्याचं स्क्रीनशॉट त्यांना पाठवलं व्हॉट्सअपवरती की मी 50,000 पाठवतो, तर बॅलन्स चेक करून घ्या म्हणून। त्यांनी कदाचित 3 तारखेला त्यांनी आपलं खातं चेक केलं तर त्यांना समजलं की 31 तारखेला ज्यावेळेस त्यांना तो कॉल आला होता त्यावेळेस सर्वात अगोदर 6,99,865 रुपये, त्यानंतर 49,986 रुपये, याप्रमाणे एकूण 7,49,851 रुपये त्यांच्या खात्यामधून कुठल्या तरी खात्यामध्ये वळते झालेले आहेत आणि त्यांची फसवणूक झालेली आहे हे त्याच्या लक्षात आलं। त्यांनी याची माहिती आमचं जे सायबर पोलीस स्टेशन आहे त्याच्याकडे तात्काळ दिली। सायबर पोलीस स्टेशनने कंप्लेंट लॉन्च केली। ते राहणारे अंबाझरीच्या हद्दीमध्ये असल्यामुळे ती तक्रार अगोदर अंबाझरी पोलीस स्टेशनला वर्ग झाली। अंबाझरी पोलीस स्टेशनने त्याची चौकशी केली, त्यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) अन्वये आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66C अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तो 0 FIR म्हणून वर्ग करण्यात आला, कारण की प्लेस ऑफ इन्सिडेंट हे सीताबर्डी पोलीस स्टेशन मधलं होतं। आपण 496/2026 अन्वये सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आणि आम्ही गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। माझी या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि जे वर्ग या व्हिडिओला आज बघत आहेत त्यांना विनंती आहे की व्हॉट्सअपद्वारे कुठल्याही एपीकेची जर लिंक आपल्याला आली आणि ती व्यक्ती आपल्या ओळखीची नाही आहे तर कृपया अशा एपीके लिंकवर अजिबात क्लिक करू नका। बँक कधीही तुम्हाला स्वतःहून केवायसी करा असा कॉल करत नाही। अजिबात कुठलेही रिलेशनशिप मॅनेजर आहे असा जर कुठला कॉल आहे आपण व्यक्तिशः बँकेमध्ये जा आणि खात्री करा की खरंच आपली केवायसी अपडेट करायची आहे अदर नाही। सध्याच्या स्थितीमध्ये बरेच सायबर गुन्हे वाढत आहेत। हे पाहत असताना मला एक गोष्ट निदर्शनास आली आहे की जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत ते व्हर्च्युअल आयडी वरून संपर्क करत आहेत। त्यांचा चेहरा नाही, त्यांना ते ओळखत नाही, आपण त्यांना कधी पाहिलेलं नाही, ते तुमचे मित्रही नाही आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली माहिती देत आहोत। नागरिकांना विनंती आहे कुठल्याही अननोन नंबरवरून जर कॉल आला आणि ते जर कुठल्याही बँकेचे प्रतिनिधी किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेची, बऱ्याचदा आजकाल डिजिटल युगामध्ये आपण वागत आहोत। सर्वांनी इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप यासारखे समाज माध्यमांवर आपण वावरत असताना त्याची
टू स्टेप व्हेरिफिकेशन एक पद्धत आहे ज्याच्या माध्यमातून तुमचे व्हॉट्सअप कोणी हॅक होऊ शकत नाही. आपण त्या एनेबल करा. APK ज्या लिंक येतील त्याचा वापर करू नका. जर कुठले अननोन कॉल आले आणि एखादी संबंधित यंत्रणा असतात त्याचं CBI मधून बोलतोय आणि तुम्हाला मी डिजिटल अरेस्ट करतोय, हे मध्यंतरी खूप गाजलं आहे. अजिबात तशी प्रक्रिया नाही. कायदेशीर प्रक्रिया खूपच चांगली आहे. न्यायव्यवस्थेने अटकेची प्रक्रिया इतकी कायदेशीर आणि सुसंगत करून ठेवली आहे की त्याला बायफर्केट करता येत नाही. तर फोनवरून तुम्हाला कुणीही अरेस्ट करू शकत नाही. कृपया याची दक्षता घ्या. असं कुणीही केलं तर आवर्जून 1930 जो आमचं डेडिकेटेड लँडलाईन आहे, नंबर आहे, तो हेल्पलाईन आहे 1930. त्याच्यावर तुम्ही आवर्जून कॉल करा. पहिले जे 3 तास आहेत तो गोल्डन अवर आहे तुमच्यासाठी. कुठलीही जर तुमची फसवणूक झाली तुमच्या लक्षात आलं, तुम्ही पहिल्या 3 तासाच्या आत 1930 जी आपली हेल्पलाईन आहे सायबरची, त्याच्यावर आवर्जून कॉल करा. अजून आमचं एक सायबर पोर्टल आहे जे www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपण आवर्जून भेट द्या. तिथं बरीच सारी माहिती आमची दिलेली आहे की कशा प्रकारचे सध्याचे ट्रेंड आहेत ज्यामध्ये सायबर फसवणूक करण्यात येत आहे. इव्हन जर तुमच्याशी फसवणूक झालेली आहे तर तुम्ही त्याच्यावर तुमची तक्रार सुद्धा नोंदवू शकता.